हाय रिद्धी दीदी, कधी आलीस तू? मी थोड्या दिवसापूर्वीच आली. भरतनाट्यमची एक्झाम होती ना ग. ओ हो, कशी झाली मग एक्झाम? मस्त झाली. चल ना रिधी, काय करतेस? खेळूयात. ए नाही भूक लागली आहे रिधी, चल नूडल्स बनवूया. अरे यार, नूडल्स नको, कंटाळली मी नूडल्स खाऊन. हॉस्टेलमध्ये तेवढंच एक बरं लागतं खाण्यापेक्षा. नको, काहीतरी वेगळं बनवू. मग काहीतरी गोड कर ना प्लीज. गोड ठीक आहे, बट मला काहीतरी हेल्दी पण पाहिजे गोड सोबत, जे पटकन बनेल. कोणाकडे काय आयडियाज आहेत का? माझी आई एक रेसिपी बनवायची, त्याचं नाव चॉकलेट पॅनकेक्स होतं. इट्स हेल्दी विथ समथिंग डिलिशियस. अरे वा, बनवायला पाहिजे मग. आय थिंक आईनी मानसी मावशीला ह्याचं प्रीमिक्स दिलेलं आहे. समीयन, तुला माहिती आहे का ते कुठे असेल? हो माहिती आहे. चला मग बनवू. बघू. ह्याच्यात आईने एक स्पेशल पीठ पण टाकलं असं तिने म्हटलं होतं. काय पीठ असेल? बनवून बघायचं का? चालेल. ए सारा, तुझ्याकडे मी फक्त प्रीमिक्स आणि दूध घेतलं, अजून काही लागणार नाही का? नाही अजून नाही लागणार काही, कारण ह्याच्यात ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स घालून ठेवलेले आहेत. हो का? मग हे पटकन होईल ना? हो, एकदम क्विक अँड फास्ट. आता हे 1 कप प्रीमिक्स घे. ओके, 1 कप हे घेतलं. मग आणि हाफ ऑफ इट मिल्क. हाफ घेतलंय मी दूध. आता थोडं थोडं घालते, नाही तर लम्प्स फॉर्म होतील ना. ईशान, मला असं थोडं थोडं घालतेस का दूध ह्याच्यात? मी मिक्स करते. झालं का ग? हो, एकदम परफेक्ट आहे. अगं ती हॉटेल मॅनेजमेंटच्या फर्स्ट इयरला आहे ना, IHM मुंबईमध्ये. ओ वाव. हे तोपर्यंत मिक्स करायला पाहिजे जोपर्यंत असे रिबिन फॉर्म नाही होत. त्याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात. आणि लम्प्स पण नको. आता तवा गरम केलाय, ह्याला थोडं ग्रीसिंग केलेलं आहे तुपाने. आता हे पोर केलंय. पाहिजे तर आपण ह्याच्यात चोको चिप्स पण घालू, अजून यम्मी होईल. ह्याचे असे थोडे एजेस ब्राऊन झाले की ह्याला फ्लिप करा. मस्त झाले. तर 2-3 मिनिटांनी होऊन जाईल हे आता दोन्ही बाजूने छान शिजलेत आणि क्रिस्पी पण झालेले दिसत आहेत. तर आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. वाव रिद्धी दीदी, हे पॅनकेक झाले पण. हो. आपले यम्मी आणि हेल्दी पॅनकेक्स रेडी. ओके, आता हा वॉफल मेकर आहे. आपण ह्याला प्रीहीट करून ग्रीस केलाय. हा सेम बॅटर आपण त्याच्यात आता घालू. पाच मिनिटं झालेली आहेत. हे झालेलं दिसतंय. हो, गरम गरम एकदम मस्त आहे. प्रीती मावशीच्या प्रमाणे पॅनकेक्स रेडी आहेत. खाऊन सांगा काय आहे. तुला माहिती आहे? हो, मी विचारलं. वाव, इट्स टेस्टी. इट्स हेल्दी टू. पण सांग ना हे काय आहे? हे रागी आहे. ओ वाव. ओ ओके, सो बेसिकली नाचणी. म्हणजे देयर इज नो फायबरलेस मैदा बट नाचणी. हो, आईने मला सांगितलं होतं की नाचणीत कॅल्शियम पण खूप असतं. हो, आणि आजी जेव्हा नाचणीचे लाडू करते तेव्हा पण ते खूप यम्मी लागतात. हो, माझी आजी नाचणीची भाकरी पण करते आणि आबांना नाचणीचं पापड पण खूप आवडतं. हो, आणि आजी आपल्या इरू पिल्लूसाठी नाही का नाचणी भाजून देते त्याचं पॉरेज टाईप बनवायला. तुम्हाला माहिती का, नाचणीने ना बोन्स खूप स्ट्रॉंग होतात. आणि आपण दूध पण घातलंय, मग डबल कॅल्शियम. चला आता आपण वॉफल्स घेऊया. अरे वाई, तो मेपल सिरप पण दिसतोय. मेपल सिरप नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. हो, कारण ती काकवी आहे.
म्हणजे काकडी कशी बनते माहिती का, उसाचा रस असा खूप मोठ्या आयर्न पॅनमध्ये बॉईल करतात हाय टेम्परेचरवर आणि मग ते गूळ बनायच्या जस्ट आधी काढतात, मग त्याला काकडी म्हणतात. आणि मग त्याचा अजून एक फॅक्ट आहे की त्याच्यात खूप आयर्न असतं. सो आजची आपली रेसिपीमध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे दोन्ही आहे. आपण जे आता पॅनकेक्स बनवले त्याचं प्रीमिक्सची रेसिपी बघूयात का. नाचणीचं पीठ 2 कप, गहूचं पीठ 1 कप, तांदळाचं पीठ अर्धा कप, साखर 1/2 to 3/4 कप, तुम्हाला जेवढं गोड आवडतं, कोको पावडर 1/4 कप, ही व्हॅनिला पावडर 4 टीस्पून, बेकिंग पावडर 2 टीस्पून आणि पिंच ऑफ सॉल्ट. जर तुमच्याकडे व्हॅनिला पावडर नसेल तर प्रीमिक्समध्ये न घालता डायरेक्ट बॅटर बनवल्यावर व्हॅनिला एसेन्स घालू शकतो. आता हे सगळे बाउलमध्ये घेतलेत. आता हे नीट आपण सगळे मिक्स करू इव्हनली. आपलं प्रीमिक्स आता रेडी आहे. हे आता एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो. हे 1-2 महिना आरामात चालेल आणि ह्याच्यात दूध किंवा पाणी मिक्स करून बॅटर बनवून लावू शकता. थँक्यू.